नमस्कार. आज आपण पाहणार आहे ड्रॅगन फ्रूट. हे बघा, हे ड्रॅगन फ्रूट आपण आज पाहूया. आणि अक्षरशः हे खाल्ल्यावर आपल्या शरीरात भरपूर सारे विटॅमिन, बरेच काही फायदे होतात. मग आज आपल्याला याच्यापासून काय बनवायचे? आज आपल्याला मस्त असा ज्यूस त्याचा तयार करायचा. चला मग आता याला सोलायचं कसं? मस्तपैकी धुवून घेतलेलं आहे. मग पहा, असं कट करून घ्यायचं आहे. कट करून केल्याच्या नंतर पुन्हा आपण असं काढायचं आहे. सुरीने काढा किंवा हाताने काढा. संपूर्ण अशी याची साल सहज निघती, पाहू शकता. हे बघा, संपूर्ण अशी साल निघती. आता याचा बनवायचा आपल्याला ज्यूस. आणि हे फ्रूट महिन्यातून एकदा तरी खावा. जास्त नाही, महिन्यातून एकदा खावा. म्हणजे काय होतं, आपल्या याच्यापासून एवढे फायदे आहेत आपल्या चेहऱ्याला वर. याच्यापासून विटॅमिन भरपूर भेटतात, सी, बी आणि बरेच काही फायदे आहे ह्याच्यापासून. मग महिन्यातून एकदा तरी हे ड्रॅगन फ्रूट खावा. हे बघा, आता मी अशा पद्धतीने हे मिक्सरच्या बाउलमध्ये कट करून घेते, पाहू शकता. आणि खरंच हे फळ एवढं रसाळ, अक्षरशः तोंडात घातल्याच विरघळणारं फळ आहे, एवढं भारी आहे. आता इथं पहा, आईस्क्रीम घेतलेली आहे, ती त्याच्यात मी टाकून घेते. आता शक्यतो मुलं कशी आहे, खायला कंटाळा करतात, पण त्यांना ज्यूस म्हणलं तर खूपच आवडतो. याच्यामध्ये आपण आईस्क्रीम टाकली आहे, त्याच्यानंतर थोडंसं दूध टाकायचं आहे, जास्तही टाकायचं नाही आहे. त्याच्यानंतर अर्धा चमचा साखर, म्हणजे अर्धा मिळून 2 चमचे साखर आली त्याच्यात. 1च चमचा धरला तरी चालेल, जास्त गोडही करायचं नाही. हे बघा, मस्तपैकी हा ज्यूस तयार झालेला आहे, पाहू शकता. आणि मुलं तशी खात नाही ना, मग अशा पद्धतीने मुलांना खायला द्यायचं. आणि खरंच मुलं जेवढी आवडीने खातील तेवढाच त्यांचा फायदा असतो ना आपलाही. म्हणजे मुलांना बी सवय लागते खायची, फळं बी मग ती आवडीने खातात. मस्तपैकी ज्यूस तयार झाला आहे आणि त्याच्यावर मस्त अशी आईस्क्रीम टाकायची. आणि हे बघा, आपला हा ज्यूस तयार झालेला आहे. तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला सांगा. आजचा हा ज्यूस आवडला का? मग याच्यापासून भरपूर फायदे आहेत. महिन्यातून 15 दिवसातून एकदा तरी खात जा किंवा ज्यूस करून देत जा. मुलं कंटाळा करत असली तर त्यांना अशा पद्धतीने. पहा, तुम्हाला आजचा व्हिडिओ हा छोटासा जर आवडला तर एक लाईक, एक सबस्क्राईब करा. वाटतो का नाही छान? कसा वाटला मग आजचा हा ज्यूस? नक्कीच सांगा मैत्रिणी. चला आपण उद्या भेटूया. बाय.